हाय हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत नरसोबाच्या वाडीच्या मनोहर पादुका, शास्त्र, परंपरा आणि आध्यात्मिक महत्त्व। ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा। महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी हे दत्त संप्रदायातील अत्यंत जागृत आणि पवित्र क्षेत्र आहे। कृष्णा आणि पंचगंगा या दोन पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेले हे क्षेत्र श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या 12 वर्षाच्या वास्तव्यामुळे पावन झाले आहे। श्री गुरुचरित्राच्या 51व्या अध्यायानुसार श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी औदुंबर येथून प्रस्थान करून कृष्णा पंचगंगा संगमावरील अमरापूर, आजची नरसोबाची वाडी येथे येऊन 12 वर्ष वास्तव्य केले। या काळात त्यांनी असंख्य भक्तांवर कृपा केली। मनोहर पादुका हे नाव का पडले तर बघा, मनोहर म्हणजे मनाला मोहून टाकणारे, मन जिंकून घेणारे। दत्त संप्रदायाच्या परंपरेनुसार येथे श्री दत्तगुरूंचे प्रेम, कृपा आणि चैतन्य इतके अनुभवास येते की भक्तांचे मन संसारातून निवृत्त होऊन दत्तमय होते। म्हणून या पादुकांना मनोहर पादुका असे संबोधले जाते। आता आपण बघूया पादुका कोणी स्थापन केल्या। गुरुचरित्रातील मनोहर पादुका कोणत्या व्यक्तीने स्थापन केल्या याचा स्पष्ट उल्लेख नाही। दत्त संप्रदायाच्या परंपरेनुसार श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या वास्तव्याचे हे स्थान पवित्र झाले आणि पुढील काळात भक्तांनी व महंतांनी येथे पादुकांची प्रतिष्ठा व मंदिर व्यवस्था विकसित केली। दर्शनाचे आध्यात्मिक महत्त्व म्हणजे गुरुकृपा आणि दत्तभक्ती दृढ होते। मनातील अस्थिरता, चिंता आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते। घरात सुख, शांती आणि समाधानाची भावना वाढते। नामस्मरण, गुरुचरित्र पारायण आणि साधनेत रुची वाढते। मन प्रसन्न आणि शांत होते आणि प्रेममय होते। श्री गुरुचरित्रातील महत्त्व म्हणजे श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी या क्षेत्रात अनेक भक्तांना आशीर्वाद दिला, धर्मसंस्थापना केली आणि गुरुसेवेचे महत्त्व सांगितले। त्यामुळे नरसोबाची वाडी हे गुरुकृपेचे केंद्र मानले जाते। आता बघा, दर्शन करताना काय करावे। श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करावा। श्री गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण करावे। कृष्णा पंचगंगा संगमाचे दर्शन घ्यावे। पादुकांवर मस्तक ठेवून सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करावी। आध्यात्मिक संदेश द्यायचा झाला तर चरण पादुका काय शिकवतात तर बघा, गुरूंच्या चरणी शरण जा हे चरण पादुका शिकवतात। विमल पादुका काय शिकवतात तर मन शुद्ध करा। मनोहर पादुका शिकवतात गुरु प्रेम करा व मन दत्तमय करा। निर्गुण पादुका शिकवतात आत्मज्ञान प्राप्त करा। म्हणूनच नरसोबाची वाडीतील मनोहर पादुका म्हणजे गुरुभक्ती, प्रेम, सेवा आणि अंतःकरणातील आनंदाचे प्रतीक आहे। सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर श्री गुरुचरित्रात श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या नरसोबाच्या वाडीतील वास्तव्याचा उल्लेख स्पष्ट आहे। मात्र मनोहर पादुका हे नाव आणि त्यांचा विस्तार अर्थ दत्त संप्रदायातील पारंपरिक श्रद्धा व संत परंपरेतून प्रचलित आहे, तो ग्रंथात शब्दशः दिलेला नाही। हे होतं दत्त संप्रदायातील तृतीय प्रमुख क्षेत्र, कृष्णा पंचगंगा संगमावर वसलेले श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे 12 वर्षाचे वास्तवस्थळ आणि दत्तभक्तीचे मनोहर केंद्र। तुम्ही जर दत्त संप्रदायातील असेल आणि तुमचा जर काही अनुभव असेल तर ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा। आजची माहिती कशी वाटली हे तुम्ही आवर्जून नक्की सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, यामुळे हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यास मदत होते। तसेच तुमच्या कमेंटमुळे मला इतर व्हिडिओ बनण्याची प्रेरणा मिळते। आणि ही माहिती तुम्हाला आवडती का नाही हे सुद्धा मला कळवा, किंवा तुम्हाला हे व्हिडिओ बघायला आवडतील का या पद्धतीचे व्हॉइस ओव्हर केलेले, ते पण मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा मैत्रिणींनो। तर मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते। भेटूया पुन्हा अशाच एका आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।